बारा जत्राई बी उभेच आपण आपण भाई बहन सगाशण गणगोत से हे मंडपे माझा सबे जय सेवालाल बोलो दो हाथ ऊपर करन सेवालाल महाराज की वसंतराव नाईक की रामराव बापू की आता ये उपोषणेन आमेले जो कोण मार्सेस गोर भाई बहनेन सगाशेवेन गणगोतेन आमेले नाई नगरीती नाई तांडेती आमेले जो कोण नायक नायकण कारभारी कारभार हसाबी हसाबण नसाबी नसाबण दायसणे सेनच म सिंधू चव्हाणेरो जय सेवालाल दासेती दाडो आत्मेनी रोयेती राज मळेनी कल्लोळ करेशिवाई क्रांती हेनी आणि ये धोळे झेंडा हेठ आयशिवाई आपले गोरुना न्याय मळेनी गोर बंजारा मार गोर भाई बहने सगाशेन मार एकच केळो छ की जते लगू आपण ये धोळे झेंडा हेठ आया कोणी व ते लगू ये कोरी करेन आपण ताकद कळीये कोणी ये धोळे झेंडा हेठ आया तो अपन एक जागे नाया तो सरजोर हेन हर क्षेत्र में ही नायकी करिया शासने में प्रशासने में न्यायालय में मीडिया में प्रचार प्रसारे में आणि देश में ही नायकी करिया गुरु गोविंद सिंह म्हणतात रोटी कपड़ा मकान दान में कोई देवे रोटी कपड़ा मकान दान में कोई देवे लेकिन राजपाट न देवे जो लेवे अपने निज बल निज बुद्धि से छीन कर लेना पड़ता है। गोर बंजारा हे जात नसून जमात आहे हे सर्वात पहिले सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे। गोर बंजारा हे जमात आहे म्हणून बऱ्याच गोष्टींमध्ये एक वाक्यता युनिफॉर्मिटी आहे। गोर बंजारा हे मागास समाज आहे। स्वतंत्र तांडा बोली भाषा खानपान सण तेव्हार पहिरावा पोशाख न्याय निवाडा पूजा करण्याची पद्धत एवढेच नाही तर आमच्या मरण्याचे अंत्यविधी संस्कार सुद्धा वेगळे आहेत भिन्न आहेत। जे आदिवासी होण्यासाठी निकष हवे आहेत ते आम्ही पूर्वीपासूनच जपत आलेलो आहोत। म्हणून आंध्र प्रदेश तेलंगणामध्ये आम्ही एसटी मध्ये आहोत म्हणजेच शेड्यूल ट्राइब मध्ये आहोत। वन कास्ट वन कंट्री वन रिजर्वेशन होणार होता पण स्वतंत्र भारतामध्ये भाषावार प्रांतरचना झाल्यामुळे आमच्या या गोर बंजारा समाजाचे फार मोठे नुकसान झालेले आहे। इसवी सन 1950 मध्ये संपूर्ण गोर बंजारा समाजाला एका सूचीत समावेश करण्यासाठी घटना दुरुस्तीच्या वेळेस सरदार हुकुमसिंग यांनी प्रयत्न केला होता। त्यानंतर इसवी सन 1952 मध्ये त्यावेळेस भारताचे कायदा मंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असताना सरदार जयपाल सिंग हे खासदार असताना संसदेत हाच प्रश्न मांडला होता। त्यानंतर या दोन्ही ऐतिहासिक गोष्टीचा पाठपुरावा करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हरित क्रांतीचे प्रणेता वसंतराव नाईक साहेबांनी 2 वेळा मुख्यमंत्री असताना आणि 1 वेळा खासदार असताना हाच प्रश्न मांडला होता। 26/2/1968 आणि 30/5/1979 मध्ये वसंतराव नाईक साहेबांनी संसदेत ही तिसऱ्यांदा शिफारस केली होती। ही मागणी आमची आजची मागणी नाही आहे फार पूर्वीची मागणी आहे। असे अनेक पुरावे आणि शिफारसी आज आमच्या समाजाकडे आहेत तरी सरकार या गोष्टीकडे दुर्लक्ष करीत आहे। इथून पुढे सरकारला या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे। एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो। जय गौर जय मर्यामा जय शिवालाल। खरोखरच